ठेकेदारांनी केली खासदार निलेश लंके यांची फसवणूक। श्रीगोंदा तालुक्यातील त्या रस्त्याचं नक्की काय झालं? श्रीगोंदा आढळगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीजे रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंदा आढळगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीजे रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अपूर्ण आहे। या रखडलेल्या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून त्यांनी अनेक वेळा आंदोलन आणि उपोषण करत आपली नाराजी व्यक्त केली आहे। फेब्रुवारी महिन्यात सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर लेखी आश्वासनं देण्यात आली होती की 12 एप्रिल पूर्वी रस्त्यावर कच्चे कॉन्क्रीट टाकले जाईल। हे आश्वासन खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले होते। मात्र कामाच्या सध्या स्थितीवरून हे आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट होते। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत ठेकेदार कंपनीने वेळोवेळी वेगवेगळी कारणे दिली। डिसेंबर महिन्यात स्थानिक युवक सुभान तांबोळे यांनी उपोषण करून काम सुरू करण्यास भाग पाडले होते। मात्र काही दिवसातच काम थांबले। त्यानंतर महसूल विभागाकडून मुरुमाच्या रॉयल्टीचा प्रश्न निर्माण करून पुन्हा 1.5 महिना काम ठप्प ठेवण्यात आले। हे केवळ काम थांबवण्याचे कारण होते की मुद्दाम वेळ मारून नेण्याचा प्रयत्न? याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे। 12 एप्रिल रोजी होणाऱ्या आढळगावच्या श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सवात गाडे ओढण्याचा मुख्य कार्यक्रम या अपूर्ण रस्त्यावरून पार पडणार आहे। सध्या रस्त्यावर मुरुमीकरण झाले असले तरी योग्य रेलिंग न झाल्याचे दिसत आहे। मोठे दगड बाहेर आले आहेत व रस्ता धुळीने भरलेला आहे। त्यामुळे यात्रेच्या तयारीत असलेल्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।